नमस्कार. महाराष्ट्रातील पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच आर-ई-टी प्रवेशासाठी आता शासनाने मुदतवाढ दिली आहे. ज्या पालकांना तांत्रिक कारणांमुळे किंवा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करता आला नव्हता, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. नक्की काय आहे ही नवीन अपडेट? चला सविस्तर जाणून घेऊया. राज्यातील आर-टी-ई प्रवेशासाठी यापूर्वी 30 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र या मुदतीत अनेक पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे किंवा अडचणींमुळे प्रवेश घेऊ न शकल्याचे दिसून आले. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आता ही मुदत 8 मे 2026 पर्यंत वाढवली आहे, जेणेकरून एकही पात्र बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यंदा आर-टी-ई प्रवेशासाठी राज्यातील 8,701 शाळांमध्ये 1,14,826 जागा उपलब्ध होत्या. यासाठी तब्बल 2,89,286 अर्ज आले होते. सोडतीनंतर 1,05,811 विद्यार्थ्यांची निवड झाली. पण 30 एप्रिलपर्यंत केवळ 72,000 मुलांचेच प्रवेश निश्चित होऊ शकले. म्हणजेच निवड होऊनही सुमारे 33,000 पेक्षा जास्त मुले अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. पालकांनी ही मुदतवाढ का मिळाली हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेक पालकांना वेळेत उत्पन्नाचे दाखले किंवा रहिवासी पुरावे मिळवता आले नाहीत. तसेच ऑनलाईन पोर्टलवरून अलॉटमेंट लेटर काढताना तांत्रिक अडचणी आल्या आणि शाळा स्तरावर कागदपत्र पडताळणीला झालेला विलंब ही यामागची प्रमुख कारणे आहेत. ज्या पालकांच्या पाल्यांची नावं पहिल्या यादीत आली आहेत, त्यांनी आता 8 मे पर्यंत वाट न पाहता त्वरित शाळेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी. सोबत अलॉटमेंट लेटर आणि आवश्यक मूळ कागदपत्रे ठेवावीत. ही शेवटची संधी असू शकते, त्यामुळे आपल्या मुलाचे वर्ष वाया जाऊ देऊ नका. तर पालकांनो, ही होती आर-टी-ई प्रवेशाबाबतची महत्त्वाची अपडेट. प्रशासनाने दिलेला हा वेळ आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच कामात येईल. ही माहिती इतर पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा. धन्यवाद.